कोल्हापूरची माणसं हजारो किलोमीटर दूर जाऊन लेण्या बघतात, पण आपल्या घराजवळच असलेल्या या अद्भुत लेण्या अजूनही लोकांना माहित नाहीत. तर एक्सप्लोरिंग कोल्हापूरच्या पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलोय मसाई पठारापासून थोड्याच अंतरावर असलेल्या या रहस्यमयी पांडवकालीन लेण्या पाहण्यासाठी. इथे पोहोचण्यासाठी आम्ही कुंभारवाडी, वरेवाडी, केकतवाडी करत मराठवाडी पर्यंत आलो. इथं आल्यावर वरच्या बाजूला एक बोर्ड दिसेल, तिथून पुढे लेण्यांकडे जाणारा रस्ता येतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, रस्ता खूपच खराब आहे, त्यामुळे गाडी सावकाश आणि काळजीपूर्वक चालवा. हल्ली इथे टोल घेतला जातो असं ऐकलं होतं, पण आम्ही आलो तेव्हा फक्त झाडावर हे दिसलं. आजपर्यंत फिरताना महाराष्ट्रातल्या आणि बाहेर अनेक लेण्या पाहिल्या, पण आपल्या कोल्हापूरच्या आसपास इतक्या सुंदर लेण्या आहेत हे माहितीच नव्हतं. आणि जेव्हा यांच्याबद्दल समजलं तेव्हापासून इथे येऊन व्हिडिओ बनवायचा असा निर्धार केला होता. चारी बाजूंनी विशाल पठार आणि त्या पठाराच्या मधोमध लपलेल्या या लेण्या. कोल्हापूर शहर म्हणलं की फक्त आठवतो तो म्हणजे तांबडा पांढरा रस्साच. पण या रस्त्याला जर बाजूला केलं तर कोल्हापूरमध्ये अशी प्रेक्षणीय स्थळे आणि रहस्यमय ठिकाणे भरपूर आहेत. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा वैभव आज आलेलो आहे मसाई पठाराला लागून असलेल्या पांडवतरा लेणी एक्सप्लोर करण्यासाठी. पहिल्यांदा बघितल्यावर खरंच आश्चर्य वाटतं, कारण दुरून पाहिलं तर या लेण्या आहेत हे सहज लक्षातही येत नाही. सध्या इथे संवर्धनाचं काम सुरू आहे, त्यामुळे स्टीलचे रेलिंग आणि दगडी पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सर्व पर्यटकांना फिरणं सोपं झालंय. आणि हा बघा इथला जिवंत पाण्याचा झरा. जिवंत म्हणजे वर्षभर वाहणारा. जून महिना संपत आला आहे, अजून पावसाचा पत्ता नाही, पण या झऱ्यातलं पाणी अजूनही तसंच आहे. आणि पावसाळ्यात इथलं सौंदर्य कसं दिसत असेल याची फक्त कल्पना करा. नाही, कल्पना करू नका, पावसाळ्यात तुम्हाला अनेकदा इथलं दृश्य दाखवणारच. स्थानिक लोकांच्या मते या पांडवकालीन लेण्या आहेत, तर काही संशोधकांच्या मते या बौद्धकालीन असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जातो. खरं काय आहे हे निश्चित सांगणं कठीण आहे, पण एक गोष्ट नक्की, इथल्या प्रत्येक दगडामध्ये एक रहस्य दडले. उदाहरण द्यायचं झालं तर ही झाडं बघा. झाडं दगडांच्या वर आहेत, पण त्यांची मुळं दगडांच्या आत गेलेली दिसतात. हे नेमकं कसं शक्य झालं, तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्ही हे झाड बघून घ्या. हे चक्क मातीतून नाही तर दगडातून वरती याच्या मुळ्या गेलेल्या आहेत आणि एवढं मोठं झाड तयार झालेलं आहे. जवळ येऊन तुम्हाला दाखवतो की या झाडातून मुळ्या वरती कशा गेलेल्या आहेत. हे बघ, हे बघ मुळ्या वरती गेल्या आहेत. त्याला आणि कुणी मुळा मारलाय, देव करतात. किती किती मजबूत आहे बघ, किती मजबूत आहेत बघा या मुळ्या. एकदम दगडाच्या आतमध्ये घुसलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक गुहेमध्ये जाऊन पाहिलं. बाहेर उन्हाचा तडाखा असताना गुहेच्या आत मात्र थंडगार वातावरण आहे. चप्पल काढून चाललो तर पायांनाही गारवा जाणवत होता. चप्पल काढून आम्ही आता सध्या इथं उभं राहिल्याने एकदम गार वातावरण, माती पण एकदम गार थंडगार वातावरण आहे. बाहेर आता खूप गरमत होतं, पण आत आल्यानंतर एकदम शांत वातावरण. कदाचित इथले काही मूळ खांब कोसळले असावेत, त्यामुळे संवर्धनाच्या कामात नवीन दगडी खांब उभारलेले दिसतात. पण मित्रांनो, एक गोष्ट मनाला खूप खटकली. इथे काही ठिकाणी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक आणि कचरा पडलेला दिसतो. श्रद्धा असावी, पर्यटनही असावं, पण त्याचबरोबर जबाबदारीचीही जाणीव असावी. सगळीकडे सरकारलाच दोष देणं सोपं असतं, पण इथे सरकार संवर्धन करत आहे आणि नुकसान मात्र आपणच करत आहोत. महेश 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 काय गावलंय बघ मला. तेव्हा अरे लायकी नसेल ना तुमच्या एखाद्या पवित्र ठिकाणाला पवित्र ठेवायची, तर तुम्ही इथं येऊच नका आणि हा कचरा घरच्या घरी प्या आणि घरच्या घरीच हवा. अशा पवित्र ठिकाणी येऊच नका तुम्ही. तर तुम्हाला एकदा कचरा दाखवतो इथं काय काय कसला कसला कचरा केला इथं. हे बघा, सगळे जत्रा झाल्यानंतर प्रत्येकाने पत्रावळ्या, बाटल्या, थम्सअप वगैरे, ग्लास वगैरे सगळे इथंच टाकलेलं आहे. याची विल्हेवाट कोणी लावलेली नाही. आणि अशा प्रेक्षणीय स्थळाची पूर्ण वाट लावत आणलेली आहे. म्हणून हात जोडून एकच विनंती आहे, इथे या, फिरा, आनंद घ्या, पण कचरा करून जाऊ नका. हे आपलंच वारसा स्थळ आहे. आणि आता सांगतो सर्वात रहस्यमयी गोष्ट,
इथे एक अशी गुहा आहे जिच्याबद्दल आम्हालाही लहानपणी सांगितलं जायचं की जो आत जातो तो परत येतच नाही. यावेळी भीती वाटायची म्हणून कधी आत गेलोच नाही, पण यावेळी ठरवलं जे असेल ते बघू आणि आम्ही आत शिरलो. थोडं पुढे गेलो, आणखी पुढे गेलो आणि अचानक गुहाच संपली. म्हणजे आम्ही सुखरूप बाहेर आलो. तर आम्ही आता गुहेच्या पूर्ण आतपर्यंत आलेलो आहे. गुहा काय लांब नाही, तुम्ही बघू शकताय की इथून फक्त इथपर्यंतच आहे, जास्त काय लांब नाही. त्यामुळे असं वाटतं की माणसं फक्त भीतीपोटी आम्हाला भीती घालण्यासाठी सांगितलं की माणूस एकदा आत गेल्यानंतर बाहेर येऊ शकत नाही, चला परत बाहेर. पण तुम्ही मात्र असं साहस करू नका, कारण अशा ठिकाणी वन्यजीव असू शकतात आणि धोका निर्माण होऊ शकतो. गुहांच्या आसपास आम्हाला हे काहीतरी दिसलं, पण ते नेमकं काय आहे हे आम्हालाही समजलं नाही. तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या भागात कोल्हापूरमधलं कोणतं ठिकाण एक्सप्लोअर करावं हेही सुचवा, कारण कोल्हापूरमध्ये अजून खूप काही लपलंय आणि आपण ते सगळे एकत्र शोधणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.